नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज 8 जानेवारी 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तुम्ही ही सिरीज डेली फॉलो करत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1 बघूया. 70 ते 80 लाख लोकसंख्या असलेले कोणते महानगर भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सुरत जे आहे तर ते 70 ते 80 लाख लोकसंख्या असलेलं महानगर आहे आणि आता ते झोपडपट्टी मुक्त बनण्याच्या मार्गावर आहे. अजून बनलेलं नाहीये. आपण जर बघितलं तर सुरतमध्ये एकेकाळी 36% लोकसंख्या जी आहे तर ती झोपडपट्टीमध्ये राहत होती. तो आकडा आता फक्त 5% वर आलेला आहे आणि लवकरच सुरत जे आहे ते आता झोपडपट्टी मुक्त बनण्याच्या मार्गावर आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर यापूर्वी चंदीगड जे आहे ते ऑलरेडी झोपडपट्टी मुक्त शहर जे आहे ते बनलेलं आहे, पण त्याची लोकसंख्या एवढी जास्त नाहीये जेवढी सुरतची लोकसंख्या आहे. तर आपण जर बघितलं 2006 मध्ये 36% लोकसंख्या सुरतमध्ये झोपडपट्टीमध्ये राहत होती. सध्या ती फक्त 5% वर आलेली आहे. आणि आपण जर बघितलं मेगा सिटीचा विचार केला तर सुरत ही पहिली मेगा सिटी असेल जी झोपडपट्टी मुक्त बनणार आहे. आता भारतातील पहिल्या घडामोडीशी संबंधित प्रश्न होता. मग आता पहिल्या घडामोडी बघून घेऊया. भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे? तर मिझोरम. रोलिंग बजेट स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य मध्य प्रदेश. भारतातील पहिलं समर्पित वन विद्यापीठ कुठे सुरू केले जाणार आहे? गोरखपूर, उत्तर प्रदेश. थीमसह देशातील पहिलं निसर्ग थीम विमानतळ कुठे आपल्याला बघायला मिळणार आहे? गुवाहाटी, आसाम. भारतातील पहिलं वन्यजीव संरक्षित महामार्ग कोणता आहे? राष्ट्रीय महामार्ग 45. भारतातील पहिला मेगावॅट स्केल हायड्रोडायनॅमिक पॉवर प्रकल्प कुठे सुरू होत आहे? नांगल, हायडल, कालवा, पंजाबमध्ये. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कुठं असणार आहे? तर पटना, बिहारमध्ये. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज जे आहे ते आपल्याला अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये बघायला मिळणार आहे. पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे? तर बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल जी आहे तर ती कुठे आपल्याला बघायला मिळणार आहे? तर लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये. स्वतंत्र भारतात समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर उत्तराखंड. भारतातील पहिलं 24/7 ऑनलाईन न्यायालय जे आहे ते कोल्लम, केरळमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 आहे. वयाच्या 45व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये भाग घेणारी जगातील सगळ्यात वयस्कर महिला खेळाडू कोण बनणार आहे? तर वयाच्या 45व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळणारी व्हीनस विलियम जी आहे तर ती सगळ्यात वयस्कर महिला ठरणार आहे. आपण जर बघितलं तर व्हीनस विलियम जी आहे ती 45 वर्षाची आहे. यापूर्वीचा रेकॉर्ड जो होता तो जपानच्या किमिको दाते हिच्या नावावर होता. ती 44 वर्षाची असताना टेनिसच्या स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला 2015 मध्ये. आता तो रेकॉर्ड व्हीनस विलियम जी आहे ती मोडणार आहे. तिसरा प्रश्न आहे. 15 ऑगस्ट 2027 रोजी भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या हायस्पीड रेल कॉरिडॉरवर धावणार आहे? तर भारतातील पहिली बुलेट ट्रेन तुम्हाला माहित असेल मुंबई अहमदाबाद मध्ये जो काही मार्ग आहे या दरम्यान तिथं बुलेट ट्रेन जी आहे पहिली बुलेट ट्रेन ती धावणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर 15 ऑगस्ट 2027 ला तिचा एक स्मॉल पॅच जो आहे 50 किलोमीटरचा मार्ग जो आहे तर त्या मार्गावरती धावणार आहे. नंतर हळूहळू पूर्ण 508 किलोमीटर जो आहे तर ती कव्हर करणार आहे. 508 किलोमीटर मध्ये 352 किलोमीटर गुजरातमध्ये तर 156 किलोमीटरचं अंतर महाराष्ट्रामध्ये असणार आहे या बुलेट ट्रेनचं. आपण जर बघितलं जपानची प्रसिद्ध शिंकानसेन तंत्रज्ञान वापरून ही बुलेट ट्रेन जी आहे ती विकसित केली जात आहे. तिचा वेग जो आहे तो 320 किलोमीटर प्रति तास एवढा असणार आहे. चौथा प्रश्न आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारतात किती वाघांचा मृत्यू झाला? तर 2025 मध्ये भारतात 166 वाघांचा मृत्यू झालेला आहे, जो मागच्या वर्षीच्या मृत्यूपेक्षा 40ने जास्त आहे. म्हणजे मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर 126 वाघांचा मृत्यू झाला होता, आता तो 166 वाघांचा मृत्यू झालेला आहे. मग आपण जर बघितलं मित्रांनो तर 166 वाघांपैकी 31 वाघांची काय होती? छोटी छोटी पिल्ले होती. सगळ्यात जास्त वाघांचा मृत्यू जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये 55, 2 नंबरला महाराष्ट्र 38, 3 नंबरला केरळ 13 एवढे मृत्यू राज्यानुसार झालेले आहे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन केलं? तर अंदमान निकोबारची राजधानी जी आहे विजयपुरम, ज्याचं जुनं नाव पोर्ट ब्लेअर होतं बघा, तर तिथं कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन जे आहे ते गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे.
तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे। हे केंद्र जे आहे ते 229 कोटी रुपये खर्चून जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे। हे केंद्र सुरक्षा, देखरेख, वाहतूक व्यवस्थापन, आपत्ती प्रतिसाद सुधारण्यासाठी एक महत्त्वाचं केंद्र असणार आहे। पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील जन्माच्या वेळी लिंग प्रमाण जे आहे ते 2025 मध्ये 910 वरून 923 पर्यंत वाढलं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना तुम्ही ऐकलं असेल। आपण ती योजना जी आहे 2015 मध्ये सुरू केली होती हरियाणामधून, कारण हरियाणामध्ये लिंग गुणोत्तर जे आहे ते सगळ्यात कमी होतं आपल्या देशामध्ये। मग त्या योजनेचा खरंच फायदा झालेला आपल्याला बघायला मिळतो, कारण आज हरियाणामध्येच जे काही लिंग गुणोत्तर आहे तर ते 923 वर गेलेलं आपल्याला बघायला मिळतं। तर हरियाणामध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जो काही जिल्हा सांगायचं झालं तर पंचकुला जिल्हा आहे, ज्याचं लिंग गुणोत्तर जवळपास 971 एवढं आहे। लिंग गुणोत्तर म्हणजे तुम्हाला माहितच असेल काय आहे, 1000 स्त्रियांमागे 1000 पुरुषांमागे जी काही स्त्रियांची संख्या असते त्याला लिंग गुणोत्तर म्हणायचं। आता भारताचं लिंग गुणोत्तर जर सांगायचं झालं तर 943 आहे, महाराष्ट्राचं 929 एवढं आहे। मित्रांनो, आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी 12 तारखेपासून फाउंडेशन बॅचेस सुरू करत आहोत। त्याचबरोबर आपली 21,000 PYQ ची देखील बॅच आहे। त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या या क्लास नोट्स आहे। चालू घडामोडीचं इयर बुक आलेलं आहे आपलं 1200, यामध्ये प्रश्न असणार प्रॅक्टिस क्वेश्चन, आणि आपण जर बघितलं तर वन लाइनर क्वेश्चन आहे, त्याचं हे इयर बुक आहे। आणि त्याशी संबंधित सेम या इयर बुकवर आधारित एक बॅच पण आहे, 1200 वन लाइनरची एक बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला इयर बुक तर मिळेल पण 6 व्हिडिओ मिळतील। प्रत्येक व्हिडिओमध्ये 200 क्वेश्चन जे आहे ते कव्हर केलेले असणार आहे। तर यामध्ये जानेवारी टू डिसेंबरचे सगळे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे। यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड करायचे। मग ॲप डाउनलोड करून त्यामधून तुम्ही ती इयर बुकची बॅच किंवा वन लाइनरची बॅच जी आहे ती परचेस करू शकता। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका। 7वा प्रश्न आहे, मिशन मौसम अंतर्गत विकसित केलेले भारतातील पहिले 3D प्रिंटेड ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कुठे उद्घाटन केले जाईल? तर मिशन मौसम अंतर्गत भारतातील पहिले 3D प्रिंटेड ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे आहे ते दिल्लीमध्ये त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर भारतातील शास्त्रज्ञांनी 3D प्रिंटेड तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी स्वयंचलित हवामान केंद्र जे आहे तर ती विकसित केलेली आहे। ही स्टेशन देशभरातील हवामान निरीक्षण मजबूत करतील आणि फेब्रुवारीपासून दिल्लीत स्थापन केली जातील। मिशन मौसम योजनेअंतर्गत स्थानिक पातळीवर अचूक अंदाज वर्तवण्यासाठी डेटामधील तफावत भरून काढण्याचे या स्थानकांचे उद्दिष्ट आहे। 8वा प्रश्न आहे, झारखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले? तर न्यायमूर्ती तरलोक सिंग झारखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले आहे, तरलोक सिंग चौहान। त्याचबरोबर इतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपण बघूया जे रिसेंटली चेंज झालेले। तर मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले रेवंत प्रशांत मोहित ढेरे। पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले संगम कुमार साहू। सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले मोहम्मद मुस्ताक। केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले सौमेन सेन। त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या कलम 222 आणि 217 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे आणि बदल्या ज्या आहे ते नियंत्रित केल्या जातात। 9वा प्रश्न आहे, भारतीय लष्कराने सूर्यास्त्र या लांब पल्ल्याच्या रॉकेट लॉन्चरच्या निर्मितीसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर सूर्यास्त्र या रॉकेट लॉन्चरसाठी आपण इस्रायल सोबत करार केलेला आहे। कोणत्या देशासोबत करार केला? इस्रायल सोबत। आणि इस्रायलमधील NIBE लिमिटेड नावाची कंपनी, तिच्यासोबत आपण 293 कोटी रुपयांचा हा करार केलेला आहे। पुढे जाऊया 10वा प्रश्न, बांगलादेशची क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानला कोणत्या IPL संघातून वगळले आहे? तर मुस्तफिजुर रहमान जो आहे तो बांगलादेशचा खेळाडू आहे आणि त्याला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघातून वगळलेलं आहे। मग आपण जर बघितलं BCCI ने 26 मार्च 2026 पासून जे काही IPL सुरू होणार आहे त्यामध्ये मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स संघातून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण बांगलादेशमध्ये काय चालू आहे, अल्पसंख्याक समुदाय जो आहे तो तिथे हिंदू आहे आणि त्यांच्यावर हिंसाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे। मग तो कुठेतरी थांबावा यासाठी त्यांच्या प्लेयर्सला आपण काय केलेले, थोडक्यात बॉयकॉट केलेले आहे। पुढील क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये भारतातील पहिलं सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक कुठे सुरू झाले? मित्रांनो, नोएडा या ठिकाणी AI आधारित सरकारी क्लिनिक जे आहे तर ते सुरू झाले आहे। आपण जर बघितलं तर ग्रेटर नोएडा या ठिकाणी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने
काय केलेले आहेत, ऑनलाईन AI संचालित क्लिनिकचं उद्घाटन केलेलं आहे. हे AI क्लिनिक उत्तर प्रदेशमधील पहिल्या सार्वजनिक रुग्णालय आधारित वैद्यकीय इन्क्युबेटर केंद्राद्वारे सुरू करण्यात आले आहे. 12वा प्रश्न आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोणत्या राज्यात प्रस्तावित कलई 2 जलविद्युत प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी देण्याची शिफारस केली आहे? तर कलई 2 नावाचा जे काही जलविद्युत प्रकल्प जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये लोहित जी ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे, अंजावा जिल्ह्यात लोहित, बरोबर, तर लोहित जी ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे तिच्यावर विकसित करण्यात येत आहे. मग आपण जर बघितलं कलई 2 मध्ये 1200 मेगावॅट एवढी जलविद्युत निर्माण केली जाणार आहे. तरीच हे जे काही जलविद्युत प्रकल्प आहे तर THDC इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे तयार केला जात आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च 14,176 कोटी रुपये एवढा असणार आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 70 ते 80 लाख लोकसंख्या असलेले कोणते महानगर भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनणार आहे? राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारतात किती वाघांचा मृत्यू झाला? आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोणत्या राज्यातील प्रस्तावित कलई 2 जलविद्युत प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी देण्याची शिफारस केली आहे? तर लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.